शुभ सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग होतोय गावी. मी मगाशी ॲक्च्युली स्टार्टिंग तुम्ही पाहिलंच, पावसामुळे तुम्हाला आपल्या ब्लॉगची सुरुवात करायचंच विसरून गेलो होतो. तर मित्रांनो, कशात सगळे मजेत ना? तर मी आहे गावी, आपल्या कोकणामध्ये खूप मजा येते आणि तुम्हाला वातावरण तुम्ही बघितलंच तरी तुम्हाला दाखवतो परत. छान असा पाऊस पडतोय, कुठेतरी बिडकी ओरडत आहेत, कुठेतरी कोंबडा ओरडत आहे. इकडे पाऊस पडतोय बघा, बाहेर तिकडनं बोलते पाऊस पडताय, सांग काय तिकडे. हाय कर सगळ्यांना, अगं हात दाखव सगळ्यांना, हाय कर. बघा बाया तिकडनं हाय करते. इकडे आमची आजी, इकडे कुठे आवाज येतो तिचा, आमच्या आजीचा आवाज येतोय पण ती कुठे दिसत नाही, लपले. हाय 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 ती बसली शांत, तिचा आवाज तर येतोय, दिसत नाही. दिसेल आता सगळे उठलेत, त्यामुळे सगळ्यांचं अजून कामं आवरायची आहेत. चलो, दिवसभरात काय होतंय ते भेटू नंतर. मित्रांनो, रात्रभर पावसाने झोडपून काढलंय, सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत त्याच्यावरच. आणि गावी किती फ्रेश वाटते बघा तुम्ही, पक्ष्यांची किलबिलाट, आवाज येतो. आई ते बोलू दे. चलो चहा नाश्ता, तर चहा नाश्ता करून घेतो, मग भेटूया आपण पुढे व्हिडिओत कंटिन्यू. होय मित्रांनो, आजच्या कामातले एक काम डन. खिडकी उघडी ठेवता येत नव्हती कारण माकडं आहेतच, बाकी पालीविली छोटे मोठं कीटक येतात. त्यासाठी ही जाळी आपण मागवली होती, तर ती ऑनलाईन येऊन आपण फिटिंग केलेली आहे. त्यामुळे आता खिडकी तरी उघडी राहील. आणि एक एमसीलचं पार्ट डन केलं, वरती पत्रातनं एखाद दोन हुकातनं पाण्याचं थेंब होतं ते करून टाकले. चलो, अजून दिवसभरात काय करेन सगळं तुम्हाला दाखवू. मित्रांनो, वातावरण थोडंसं अजून तसंच आहे बघा. पावसामुळे मोहर गेलेल्या आंब्याचं तुम्ही वाट लागली बघू शकता. आणि आता आपण केलेलं दुसरं काम हे बघा, पाण्याची झळ मारते म्हणून आपण ह्या साईडला सुद्धा लावलं आहे, आणि आपली ही साईड सुद्धा. कारण पाण्याची झळ ही फक्त साईडनी येते, त्याच्यामुळे हे पॅक करून टाकलं आपण. आता इथे आता फ्लोरिंगचं काम होतं, लाद्यांचं. बघूया, त्यानं बोललेलं आहे कारागिरानं. आता कसं होतंय ते बघू. मित्रांनो, ही एक भिंत आता आपण कंप्लीट केलेली आहे. अजून कुठे कुठे काय काय करणार आहे ह्या व्हिडिओत तुम्हाला कळेल. या व्हिडिओतलं सगळं कारागिरी. चलो, व्हिडिओत कंटिन्यू राहा. मित्रांनो, कामातनं जरा थोडा ब्रेक घेतला. गावी आलो तर घरच्या देवांकडे तर जाणं आहेच, त्यामुळे तुम्ही पण दर्शन घ्या आमच्या कुलस्वामिनीचं. चलो, पुन्हा पुढची कामं काय होतील ते अपडेट ह्या व्हिडिओत कळेलच. चलो, दर्शन घेऊन पुन्हा वरती आलो. आता म्हणजे दर्शन झालंय. कोतुलला तुम्हाला हा एरिया माहिती असेल, गोंधळाच्या व्हिडिओत सगळ्यांनी पाहिलंच असेल. दुपारी 3:30 वाजता आलो. आता बोला देवाला जरा पाय पडून येऊ ना घरच्या. इकडे काम चालू आहे त्यांचं. प्रमोद दादा बघा, ज्याचा काल तुम्ही व्हिडिओचा आवाज ऐकला असेल परवा, त्याचा आहे तो आहे. आणि आमचा यशवंत दादा घराचं काम चालू आहे. हा दादा आमचा काम करतोय, घराचं काम चालू आहे, अजून काम चालू आहे. पूर्ण नीट. हा सगळं झालं का? हा नेटवर्क साठी इकडे आहे. आणि ह्या मित्रांनो जंगलात ना इकडे इथे वाघ येतो. नवीन काम, जुना काम असेल तर काम वाटतो ना. हो, हे बघा तुम्हाला जवळनं दाखवतो की या इथपर्यंत पटेरी वाघ येतो, म्हणजे आपला बेंगॉल टायगर. हे पूर्ण सगळं जंगल आहे मित्रांनो. गुगलला तुम्ही आमचं गाव नाव टाकलं दाणगोरी तरी कळेल. पूर्ण हे वरपर्यंत दिसतं जंगल, बघू शकताय. हे बघा, पूर्णपणे डेंजरस. ओळखीचा आवाज दिसतोय. व्हिडिओ बघितली, आलाय. मित्रांनो बघा, डेली आपले व्हिडिओ बघतात. हे काय बघ, या उद्या 4 वाजताच्या व्हिडिओत तू येणार, बरोबर नाही? रूढी परंपरा दिसतात की नाही आपल्या लोकांना ऍक्च्युली बघायला मिळतं. मी का टाकतो, पण मला व्हिडिओ भेटले तर मला टाकता येतात. आता मी आलो तर मी स्वतः करणार.
पण मी नसताना आता ह्यांनी दादांनी टाकला त्या दिवशी मला प्रमोद दादांनी तो व्हिडिओ बनवून मी टाकला की लोकांना कळेल ना की पाल्याची यात्रा बित्रा काय असते, काय प्रकार असतो, पान काढणे काय, आणि हे कायम राहील ना लाईफ. माहिती पडते का ना, बरोबर. नाही म्हणून मी टाकतो की आपली लोक बघावीत. आमच्या मुलांना माहिती पडते इकडे. आमच्या गावातल्या अशा मुली वगैरे विचारायच्या, नाही पाठवले तुम्ही कुठले पण व्हिडिओ काय असला गावचा मोडा असला काय असला की पाठवायचं. आणि आपल्या कसं कोकणातल्या पद्धती लोकांना माहिती नाही ना, मोडा म्हणजे काय प्रकार आहे. म्हणून मी त्या दिवशी मोड्याचा पण टाकला. मी आणायचे, मी शिमग्यात आलो लवकर म्हणून. कारण आपला वैभव त्या दिवशी मला बोलला, भाऊ बोलतो तुझे व्हिडिओ बघून फेरी बोटने आलो, मजा आली. चलो आमच्या गावाची परंपरा लोकांना माहित पडते, कळली पाहिजे ना. आणि हे आपलं तर आपलं दाखवायला काय जाते, संस्कृती आपली आहे ते दाखवायला नको नाही. या माध्यमामुळे माहिती पडत अजून माहिती पडतं आमच्या गावात काय ना. आता टाकलंय. स्मिता काकूला तुम्ही व्हिडिओत पाहिला असेल, त्यांचं सागर बसली ते स्मिता काकू बोले. नाही सांगितलं सगळ्यांना, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ. ती बघा तिच्याकडे आलो, जरा गप्पा मारतो, भेटून पुढे. मित्रांनो घरी जायला निघालोय. पाऊस बघा किती भरलाय. आता पटकन घरात पोचू आणि मग बघूया. नाहीतर असू दे, आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आता आई मी घरी निघालोय. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल कारण गावचा आहे. आणि व्हिडिओ आवडला असला बघा श्वान पथक, व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो. ते रंजनताई पाकडते तिकडे.